नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी आपलं मनस्वी स्वागत करतो। महिला व बाल विकास आयुक्तालय भरती 2025 मध्ये ही आलेली जाहिरात आहे। त्याची परीक्षेची डेट या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि उमेदवारांना काही सर्वसाधारण सूचना दिलेत ते आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, महिला व बाल विकास आयुक्तालय यांच्या मार्फत काय एक दोन पदांच्या काही पोस्ट होते त्याच्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्या जाहिरातीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी ही जी डेट आहे ती आता ही जी परीक्षा आहे ती बघा 17 जागांसाठी फॉर्म मागवण्यात आले होते। गट क चं पद होतं, कोणतं पद होतं? संरक्षण अधिकारीचं पद होतं आणि त्याची डेट या ठिकाणी आलेली आहे। ती डेट लगेच सांगतो तुम्हाला, 30/1/2026 रोजी या ठिकाणी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे। कॉम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची, म्हणजे एका वाक्यात प्रश्न शब्दामध्ये 4 शब्द या पर्यायामध्ये एक उत्तर असतं ते निवडायचं असतं, त्याला म्हणतो आपण वस्तुनिष्ठ बहुपर्याय। उमेदवारांना 24/1/2026 पासून प्रवेश पत्र उपलब्ध होतील। किती तारखेला? 24 तारखेला। लक्षात ठेवा, 24 तारखेला प्रवेश पत्र उपलब्ध होणार आहे। 24 जानेवारी लक्षात ठेवा, 24 जानेवारीला प्रवेश पत्र उपलब्ध होतील। तुम्ही ते काढून घ्या आणि ती वेबसाईट जी आहे त्यांच्यासाठी wcd.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। बघा उमेदवारांनी त्यांच्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या लॉगिन आयडी वरती तुम्हाला लॉगिन आयडी पासवर्ड टाकून तुमची प्रोफाईल उपलब्ध ओपन करायची आणि प्रवेश पत्र उपलब्ध करून घ्यायचे, डाउनलोड करायचे। तो का त्यावरती तुम्हाला तुमच्या त्या ह्याच्यानुसार जी काही शिफ्ट असेल त्यानुसार तुमचा टाइम वगैरे त्या ठिकाणी देण्यात आलेला असणार आहे। बघा आता यामध्ये सुद्धा ऑनलाईन परीक्षेस कोणत्याही कारणास्तव अनुपस्थित राहिले त्यांना ऑनलाईन परीक्षेकरता पुन्हा संधी देण्यात येणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची। दिव्यांग उमेदवारांकरता सूचना दिली। लेखनिक आणि अनुग्रह कालावधीबाबत सविस्तर मार्गदर्शन सूचना सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या सविस्तर जाहिरातीमध्ये त्या जेव्हा जाहिरात आली त्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत। ठीक आहे। त्यानंतर ऑनलाईन अर्जाची संख्या, परीक्षा केंद्राची क्षमता व संबंधित उमेदवारांची परीक्षा केंद्रावरती जे काय सादर केलेले विकल्प विचारात घेऊन संबंधित उमेदवारांचे परीक्षा केंद्र निश्चित केलेले आहे। तुम्ही जो दिलेला विकल्प त्यानुसार तुम्हाला परीक्षा केंद्र तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत। परीक्षेची वेळ असेल, दिनांक असेल, परीक्षा केंद्र असेल ते बदलण्यास कोणतंही निवेदन किंवा तुमची कोणतीही तक्रार चालणार नाही। ठीक आहे। ऑनलाईन परीक्षेबाबत गैरप्रकार रोखण्यासाठी जे आता नवीन पद्धत या ठिकाणी आलेली आहे, तर बघा ती कसं असणार आहे। तुमचा जे पेपर आहे तो पेपर ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी डी या 3 विभागात 4 विभागामध्ये विभागला जाणार आहे। पहिल्यांदा ग्रुप ए चालू होईल। त्या ग्रुप ए मध्ये 25 क्वेश्चन असतील, 30 मिनिटाचा वेळ असेल। त्यानंतर तो कंप्लीट झाल्यावर 30 मिनिटाचा वेळ कंप्लीट झाल्यावर ग्रुप बी ओपन होईल, 25 क्वेश्चन 30 मिनिटासाठी असेल। त्यानंतर सी ओपन होईल आणि त्यानंतर डी ओपन होईल। ओके। आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ते सर्व क्वेश्चन पाहायला मिळतील। बघा त्यानंतर ते परीक्षा कक्षात तुम्हाला ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करण्यासाठी तुम्हाला मॉक टेस्ट लिंक सुद्धा त्या वेबसाईट वरती लिंक वरती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। बघा ती बघून घ्या, त्या वेबसाईट वरती जाऊन wcd.com या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। उमेदवारांना जर प्रश्न संच किंवा उत्तर तालिका या संदर्भात आक्षेप निवेदन सादर करायचे असल्यास त्याबाबत ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ती सर्व नोंद घ्यायची। प्रश्नसंच किंवा उत्तर तालिका या संदर्भात आक्षेप किंवा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत। ऑफलाईन पद्धतीने इथे काहीही चालणार नाही। भरती प्रक्रियेसंदर्भात पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येणार आहे आणि उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये। कोणत्याही व्यक्तीने सदर भरती प्रक्रियेत गैरमार्गाने नोकरी देण्याची, परीक्षा पास करून देण्याची किंवा तत्सम स्वरूपाचे आमिष दाखवलेस अशा बोलतापांना बळी न पडता त्याबाबत नजीकच्या पोलीस स्टेशनकडे संपर्क करायचा आहे। म्हणजे कोणताही या ठिकाणी गडबड गोंधळ होणार नाही। ठीक आहे। आणि जर काय असा अनुचित प्रकार घडत असल्यास त्याला आळा बसणार आहे, त्यामुळे तुम्ही तत्पर राहणं खूप गरजेचं राहील। तुम्हाला जर काय माहिती हवी असेल तर त्यांच्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता। वेबसाईट आहे बघा wcd.com परत एम आणि पुणे.com ही वेबसाईट आहे। या वेबसाईट वरती तुम्ही या ठिकाणी संकेतस्थळाला भेट देऊन त्यांच्या काही सूचना असतील तर त्या बघून घ्या। शक्यतो काय नसतील पण त्यांनी सांगितलंय भरती प्रक्रियेसंबंधी हॉल तिकीट काय तुमचं डाउनलोड झालं नाही, काय अडचणी आल्या तर तुम्हाला 73 53 009094 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करायचा आहे आणि तुमची अडचण त्या ठिकाणी सोडून घ्यायची। आता हा जो कॉल आहे तो सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेतच सुरू असणार आहे। अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी नैना अर्जुन गुंडे, भारतीय प्रशासन सेवा आयुक्त, महिला व बाल विकास यांच्याकडून या
देण्यात आलेले आहेत. आयुक्तालयामार्फत हे शुद्धीपत्रक या ठिकाणी आलेलं आहे. डेट या ठिकाणी आलेली आहे. ती डेट पुन्हा एकदा तुम्ही लक्षात ठेवा, नाहीतर पेपरला तुम्ही जाल आणि सगळा गोंधळ होईल. तुम्ही जर वेळेवर जर गेला नाही तर. त्यामुळं तुमचं हॉल तिकीट वगैरे आलेलं आहे. 30/1/2026 रोजी तुमची परीक्षा होणार आहे. ठीक आहे. जर काय अजून सूचना आल्या तर आपण या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येऊ. तुर्तास मी या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.